लोणचं बनवायचा सीझन सुरू झालेला आहे आणि ह्या सीझनमध्ये सर्वात पहिलंच लोणचं मी बनवलेलं आहे ते म्हणजे कैरीचं आंबट गोड आणि हलकंसं तिखट असं कैरीचा मोरंबा किंवा कैरीचा चुंदा आणि जो चपातीबरोबर पराठ्याबरोबर किंवा थेपल्याबरोबर एकदम छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी सर्वात पहिले इथे मी 500 ग्रॅम कच्ची कैरी घेतलेली आहे. कैरी बघून घेताना अगदी कच्ची, कोवळी आणि अगदी छान कडक अशी बघून घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून मग मी पुसून घेतलेली आहे. त्यानंतर ती चांगली सोलून घेतलेली आहे. तुम्ही तोतापुरी कैरी घेऊ शकता किंवा राजापुरी कैरीसुद्धा घेऊ शकता. आता ही कैरी मी एका मोठ्या किसणीवर किसून घेणार आहे. तर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही रेग्युलर किसणीवर सुद्धा हे किसून घेऊ शकता. तर आपली कैरी किसून झालेली आहे. आता आपण ती एका वाटीने मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने बाकीचं सर्व साहित्य घेता येईल. जोपर्यंत मी कैरी मोजून घेत आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात. हे जाणून घ्यायला मला फारच आनंद होईल. आणि आता तुम्ही बघू शकता आपली ही कैरी मोजून झालेली आहे. तर अगदी बरोबर 2 वाट्या कैरी ही झालेली आहे. तर आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेतूया आणि आता आपण त्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया. त्यामध्ये मी घेतलेली आहे थोडीशी हळद आणि अर्धा टीस्पून मीठ ह्यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे मीठ त्यामध्ये थोडंसं विरघळेल. आणि आपण काय करायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालं की झाकून अगदी 5 मिनटं आपण हे बाजूला ठेवून देऊया, म्हणजे त्याला पाणी सुटेल. तर अगदी 5 मिनटांनी आता आपण पाहूया. तर थोडीसं कैरी ओलसर झालेली आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे. तर ज्या वाटीच्या मापाने आपण कैरी मोजली होती त्याच वाटीच्या मापाने इथे साखर घ्यायची. कैरी आपली 2 वाट्या होती, तर साधारण 2.25 वाट्या साखर मी इथे घेतलेली आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये ना फ्लेवरसाठी आणि छान सुगंधासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 5 ते 6 लवंगा आणि 2 ते 3 इंच दालचिनी. आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि काय करायचं झाकून आपण हे ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनटं. कैरी ही आंबट असते आणि ॲसिडिक असते आणि त्याच्या ह्या नैसर्गिक 2 तत्वांमुळे ही जी साखर आहे ती आपोआपच या कैरीमध्ये विरघळते. तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनटांनी आता मी ओपन करून पाहिलेलं आहे झाकण. तर साखर अगदी छान विरघळलेली आहे. हलकीशी आपण मिक्स करून घेऊया. काही जण काय करतात ह्या स्टेजला ना ह्याला झाकून त्यावर कापड बांधून 8 ते 10 दिवस त्याला चांगलं कडकडीत ऊन दाखवतात, म्हणजे उन्हामध्येच त्याचा छान असा पाक तयार होतो आणि आपला चुंदा तयार होतो. पण आज आपण इथे गॅसवर हा चुंदा बनवणार आहोत. तर हे मिश्रण मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये घेतलेलं आहे. गॅस मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये स्टर करत आपल्याला साधारण 25 मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा अगदी छान असा एकतरी पाक होत नाही. आता तुम्ही बघू शकता 10 मिनटांनी ना ह्या मिश्रणाला अगदी छान उकळी आलेली आहे. मी आता चेक केलं पण ह्याचा पाक अजून तयार झालेला नाही आहे. तर मी अजून 10-1 मिनटं हे चांगलं शिजवणार आहे जोपर्यंत त्याचा छान असा पाक तयार होत नाही. तुम्ही जर का अजूनपर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता आपण 20-1 मिनटांनी पुन्हा एकदा चेक करणार आहोत आपला मोरंब्याचा पाक तयार झाला आहे की नाही. तर थोडासा मी एका चमच्यामध्ये घेतलेला आहे आणि लगेचच त्यामध्ये हात घालू नका, कारण तो भयानक गरम असेल. तर थोडासा तो फुंकर मारून किंवा पंख्याखाली आपण थंड करून घेऊया आणि आपण मग तो चेक करून घ्यायचा आहे. तर आता आपण 2 बोटांमध्ये घेऊन हे पाक चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं एक तार अशी येत आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे. गॅस लगेचच बंद करायचा आहे, फार जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पाक अगदी पक्का होईल. आता जरी तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी ज्यावेळेला हे रूम टेम्परेचरवर येईल त्यावेळेला त्याची अगदी छान अशी घट्ट अशी कन्सिस्टन्सी होईल. तर आता हे व्यवस्थित असं मी रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड केले आहे. तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे. आता यामध्ये मी घालणार आहे अर्धा टीस्पून जिरेपूड आणि 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. जिरेपूडने अगदी छान असा एक फ्लेवर येतो आणि काश्मीरी लाल मिरची पावडरने ह्याला छान असा लाल असा रंग येईल आणि त्याचबरोबर त्याला हलकंसं ना असं एक तिखटपणा पण येईल. तर छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपले तयार आहे अगदी छान आंबट गोड आणि हलकासा तिखट चटपटीत असा कैरीचा चुंदा किंवा कैरीचा मोरंबा
एक इथे बरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याला ऊन लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक त्याला हिंगाची सुद्धा धुरी दिलेली आहे. तर हिंगाची धुरी कशी द्यायची हे पाहण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या लोणच्याचा व्हिडिओसुद्धा पाहू शकता. लोणचं यामध्ये भरून झालेलं आहे मोरंबा आणि आता आपण बरणी स्वच्छ पुसून घेऊया आणि आपण ती झाकून ठेवून द्यायचं. आणि हा जो मुरंबा आहे तो वर्षभर अगदी छान टिकतो आणि तुम्ही पाहिजे तेव्हा हा खाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर आता वाट कसली बघताय, लवकरात लवकर बाजारातून कैऱ्या आणा आणि हा कैरीचा मुरंबा आजच ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.